नमस्कार. आज आपण एका खूप वेगळा आणि भावनिक विषयावर बोलणार आहोत. हो. कोल्हापूर जिल्ह्यातलं नांदणी गाव आणि तिथली महादेवी हत्तीन. हा. तब्बल 35 वर्षे ती एका जैन मठात होती आणि आता तिला गुजरातला हलवण्यात आलंय न्यायालयाच्या आदेशाने. बरोबर. आणि काय भावना होत्या लोकांच्या. नक्कीच. ही महादेवी किंवा काही लोक तिला माधुरी पण म्हणायचे. ही नांदणीच्या जैन मठात 35 वर्ष होती. म्हणजे विचार करा केवढा मोठा काळ आहे हा. हो ना. आणि ती फक्त काय म्हणतात त्याला मठापुरती मर्यादित नव्हती. ती तर संपूर्ण गावाचा, आसपासच्या परिसराचा, अगदी कर्नाटकापर्यंत तिचा चाहता वर्ग होता असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ती एक सेलिब्रिटीच होती म्हणा ना एक प्रकारे. अगदी. धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका यात महादेवी हत्तीण म्हणजे मुख्य आकर्षण असायची. पिढ्यानपिढ्या लोकांनी तिला पाहिलं होतं. तिच्यावर खूप जीव जडला होता गावकऱ्यांचा. हो, हे जाणवतंय. मग इतकं घट्ट नातं असताना तिला असं अचानक